रस्ता नाही लागला, डॉट आला, मेहनत वाया केली आहे, पण हरकत नाही आहे. जे काम तुमच्याजवळ सोपवलं ते तुम्हाला करावं लागतं. ॲज अ कॉमेंटेटरच्या भूमिकेत आम्ही इथे होतो आणि पुन्हा एकदा आम्ही त्याच गोष्टीला जोडलं गेलो आहोत. आणि नवपाडा संघाला विनंती आहे की जेवण करून घ्या. जेवणाची सोय झालेली आहे, त्यामुळे लगेचच या आणि जेवणाला सुरुवात देखील झालेली आहे. मी पाहतो त्यात चौथ्या फेरीतील पहिल्या फेरीतील चौथा सामना तुमच्या भेटीला आलाय. दोन बलाढ्य संघांमध्ये एक बाजूला तुम्ही पाहू शकता कोपर 40+ आणि त्याचबरोबर त्यांच्या अपोजिट पाहू शकता तुम्ही उंबारली 40+ संघ. दोन्ही संघ तुल्यबळ संघ. सचिन भोईर दोस्ती त्या दुनियातील राजा माणूस स्ट्रायकिंग एंडला पाहू शकता तुम्ही आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला SP. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. लिडिंग एज चढले, कॅचची संधी आहे आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका बसलाय. गोल्डन डकचा शिकारी झालाय सचिन भोईर. गो टू डगआउट. पहिला विकेट बाद. कुठला तरी 12वा खेळाडू असेल तर लगेचच आमच्या कॉम्पॉक्समध्ये या. 12th मॅन कोपर संघाचा 12वा गोलंदाज चं नाव आम्हाला पोचवायचं आहे. हनुमान आहेत का? हनुमान गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्याच चेंडूवर फलंदाज होतोय तो बाद आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता रवी गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी आले ते रवी. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. तुम्ही पाहतात की चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. पुढील गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्रायकिंगला तुम्ही पाहू शकता SP. चांगली गोलंदाजी हनुमान यांची आतापर्यंत राहिली आहे. मागचा सामना तुम्ही पाहिलात रोमहर्षक असा सामना विजय मिळवला आडवली 40+ संघाने. यावेळी कट केलाय पॉइंट आणि गलीच्या गॅपमधून. तोपर्यंत चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. गली रिझनमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावसंख्या आता झालेली धावफलकावर 3. चांगली सुरुवात तरी पिसोली 40+ संघ हा सामना जिंकलेला आहे. काल आडवली 40+ होता, आज पिसवली. दोन्ही बाजूबाजूचे गाव आहेत. तर पुढील चेंडूसाठी सज्ज. अजून एकदा मोठा फटका खेळायचा होता. SP यांना डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी हनुमान यांची आतापर्यंत या सामन्यामध्ये राहिलेली आहे. यावेळी बराच बाहेर टाकलेला चेंडू दिशाहीन चेंडू वाईट चेंडू मिळतोय. चार चेंडू 4 धावा. गोलंदाजीवर थोडासा आक्षेप घेण्यात आलेला आहे. थर्ड अंपायर जाऊ द्या. तर तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. गोलंदाजच्या शैलीवर थोडासा आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्यामुळे तिसऱ्या पंच लगेच महिन्याच्या दिशेने रवाना होते. 4 चेंडूंचा खेळ
झालेला आहे आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा आणि 1 गडी बाद झाला आहे. कोपर संघाची चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तिसरे पंच खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत असताना 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. कोपर संघ डोंबिवली विभाग परिसरातील एका नामवंत असा संघ आणि त्याचबरोबर उंबारली संघ तुम्ही पाहू शकता फायटिंग संघ आहे, फायटर संघ आहे. तो कधी सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. रवी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि SP स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडूसाठी सज्ज. चांगला चेंडू हाताळलाय यावेळी. येतोय तो डॉट बॉल. पायाला चेंडू ब्रास झाला त्यामुळे धाव घेतली नाहीये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा 4, गडी बाद 1. थोडी संत अशी सुरुवात मागच्या सामन्यात देखील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात दुसऱ्या सत्रामध्ये सावध पवित्रा होता. त्यानंतर गेम चेंज झाला आणि निर्णायक क्षणी पिसवली 40+ संघ हा सामना जिंकला. अजून एक चांगला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. प्रोटेक्शन आहे तिथे, रनआउटची संधी आहे आणि बघता बघता 1 धाव कंप्लीट झाली. अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे आणि एकंदरीत स्कोअर तुम्ही पाहिला तर स्कोअर बोर्डवर 5 धावा झालेल्या आहेत आणि 1 फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या सूत्र धाव संख्या झाली आहे. धाव फलकावर 1 गडी बाद 5. नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता तर लारा या टोपण नावाने फेमस असलेला खेळाडू, लेजंड क्रिकेटर. फॉलर थ्रो मध्ये चेंडू गॅदर करायचा होता तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण रवी यांनी नकार दिला. स्वतःजवळ स्ट्राईक रोटेट केली. त्यांना माहिती P2चा षटक आहे. P2च्या षटकामध्ये उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके मारावेच लागतील कारण धावगती पहिल्या षटकामध्ये पाहिली तर खूप कमी होती, 5च होती. 1ने धावसंख्या वाढली. धावा आता झाल्यात त्या धावफलकावर 6. 1 गडीच्या मोबदल्यात जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असा रवी यांचा असेल. कोपर संघ थोडासा फायटिंग करताना पाहायला मिळतोय आणि आज कोपर संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल दिनांक 3 ते 4 जानेवारी रोजी 2026 रोजी भव्य दिव्य असे 16 संघांचे सामने कोपरच्या ऐतिहासिक मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतील. शगुनात गोलंदाजीसाठी सज्ज, लारा या नावाने फेमस असा हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता. रवी शॉर्ट पिच चेंडू कट केला आहे. प्रोटेक्शन चांगलं आहे. यावेळी देखील 1च धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेचं समीकरण सध्या तरी मैदानात सुरू आहे. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव मिळते. याचं मुख्य कारण म्हणजे चांगली केलेली गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने होते. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूवर चांगली गोलंदाजी करण्याचा भर दिलाय कोपर संघाने कारण त्यांना माहिती आहे आता बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या हंगामामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. कट केलाय. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. महेश यांनी चेंडू गॅदर केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट हिट झालाय सुद्धा आणि धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाज SP यांना आणि धक्का क्रमांक लागला दुसरा आई गावदेवी उंबारली टीमला.
चांगली गोलंदाजी केली अचूक टप्प्यावर. आतापर्यंत तरी गोलंदाजी सुरू आहे. धाव्यांचा वेग आता वाढवावा लागेल. तर याच दरम्यान अजून एका खास व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान होताना पाहायला मिळेल. योगेश पाटील जे आपले चांगले उद्योजक आहेत आणि त्यांचेच वडील शालिक पाटील यांचा आम्ही शुभ सन्मान आता लगेचच मुख्य व्यासपीठावर करू. तर मी कृष्णादा भंडारी आणि त्याचप्रमाणे बाळाराम दादा भंडारी यांना विनंती करतो की लगेचच त्यांचा शुभ सन्मान करण्यात यावा. अजून एक चांगला चेंडू तुम्ही बघतात की ड्रिल केलाय ऑन साईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगला कॉल होता श्याम यांचा की ही धाव माझी होती आणि धोका देखील पत्करला आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले. मिल्टीन धावा 2 आणि 2 ने धावसंख्या देखील वाढली. धावा झाल्या त्या 10. धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात आता डबल डिजिटमध्ये ही धावसंख्या गेली. दुहेरी अंकामध्ये आता ही धाव संख्या उभारली आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका मारावाच लागेल कारण तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. फायटिंग टार्गेट उभा करायचा आहे. गोलंदाजी थोडीशी चांगली होते पण त्याविरुद्ध तुम्हाला आता आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. शेवटचा बॉल P2चा. खराब चेंडू होता आणि त्याचा फायदा देखील केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू पाठवून दिला. अलोन द कार्पेट, सीमा रेषा पार येतोय. मॅच निडेड, संघर्षमय चौकार. कुठलाही खंड यायला नको म्हणून आमचे साथी डीजे ऑपरेटर लगेच आता डीजे ऑपरेटिंग करायला गेलेत. पहिले 2 षटका समाप्त झाले. धावा झाल्या धावफलकावर 14. प्रति षटका 7च्या सरासरीने त्या धावा आल्या आहेत आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी आतापर्यंत जरी राहिली ती कोपर संघाच्या बाजूने. पॉवर प्लेचा 2 षटकं आहेत ती कोपर संघाच्या बाजूने राहिलेत. गडी गमावलेत ते 2. आई गावदेवी उंबारली संघाने 40+ संघ सध्या मागच्या वर्षात फुल इन्फॉर्म होता हा संघ. यावेळी थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. सचिन भोईर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस नेहमीच मित्रांच्यासाठी धावून येतात आणि कधी कुठली अडचण असेल कुठलंही काम असेल तुम्ही त्यांना अहोरात्री तरी कॉल करा, तुमच्यासाठी नेहमीच उपस्थित राहतील. आणि याच गावातील पिंट्या शेठ पाटील ते त्यांचे सर्वात खास मित्र आहेत. धावा झाल्या धावफलकावर 14 आणि पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आलाय गोलंदाजीच्या ॲक्शनवर. त्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांनी मैदानाच्या दिशेने रवाना व्हावं. तिसऱ्या पंच पुन्हा एकदा मैदानामध्ये जातील. तिसरे पंच लगेचच जा मैदानामध्ये. तिसरे पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता ते 6 चेंडू पहिले टाकले. आता त्यानंतर तुम्ही पाहू शकतात की पुन्हा एकदा 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. P2च्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 14. गोलंदाजीवर आता आक्षेप घेण्यात आले. तुम्हाला गोलंदाजी थोडीशी सुधारावी लागेल नाहीतर तुम्हाला दंडित करण्यात येईल आयोजकांकडून. हनुमान सज्ज गोलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला रवी. मोठा फटका समोरच्या दिशेने घेतलाय. एलिव्हेशन थोडं कमी आहे. किरण चेंडूच्या खाली 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीला नकार दिलाय श्यामने. 1 वर समाधान मानावं लागेल. धावा धावफलकावर 15. चांगली गोलंदाजी हनुमान यांची. पहिल्या षटकात देखील खूप चांगली गोलंदाजी केली. यानंतर लगेचच मोठी देसाई विपक्ष जुनी डोंबिवली 40+ या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना विनंती आहे की इनिंग ब्रेक्स नंतर लगेच आम्ही नाणेफेकी संपन्न करू. फायनल डे लिडिंग एजचा चान्स होता. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी हनुमान यांची. मी तर टप्प्यावर गोलंदाजी केली हनुमान यांनी. त्यांना पिचिंग चांगले भेटले. कुठे टप्पा टाकायचा आहे चेंडू, कुठे रिलीज करायचा आहे चेंडूला, उसळी कुठे द्यायची आणि चेंडूला कुठे खाली ठेवायचं आहे. सर्व पद्धती हनुमान यांना खूप चांगल्या माहिती आहे. त्यामुळे P2चा षटक चांगला टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दिला. अजून एक चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू ड्रिल केलाय ऑन साईडच्या रिझन मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. एकीने दुहेरीने जास्त फरक पडणार नाहीयेत. प्रत्येक चेंडू मागे चांगला व्हेरिएशन पाहायला मिळतोय. हनुमान दादा पाटील यांच्या मार्फत 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात.
धावसंख्या 17. जुनी डोंबोले आणि मोठी देसाई यानंतर लगेच तुमचा सामना असेल 4 षटकांचा. धावा 17. जुनी डोंबोले मोठी देसाई संघ दोन्ही सज्ज राहा. अजून एक पायात टाकलेला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका घेतला. एलिव्हेशन खूप आहे पण चेंडू तिथपर्यंत पोहोचू शकले नाही क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलला. 2 धावा फ्लंबिंग झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. पुन्हा एकदा 2च धावा मिळतील. धावा 19. तुम्ही धावफलकावर पाहू शकता तर चांगली गोलंदाजी हनुमान यांची गोलंदाजीवर आक्षेप घेतला पण त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी केली. आपली बॉलिंग ॲक्शन थोडीशी सुधारली आहे. अजूनही 4 चेंडू झालेले आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं हास्य करतोय आम्ही. अजूनही सेकंड 17 बाकी आहे. अमित दा सांगतात आहे आम्हाला. आपले फर्स्ट इनिंग आहे. फर्स्ट इनिंगमध्ये जास्ती धावा करायचे आहेत. धावा 19 आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. समोरच्या दिशेने खेचून काढलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. दादा धावतात आहे तोपर्यंत 1 धाव मिळेल. अचूक फेकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले कोपर संघाच्या माध्यमातून. एकमेव झेल ड्रॉप झाला किरणकडून पण त्यानंतर सर्व क्षेत्ररक्षकांनी खूपच चांगली कामगिरी केली. मी तरी म्हणेन पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी केली. प्रत्येक चेंडू मध्ये बदल पाहायला मिळाला. मोठी देसाई संघ यानंतर इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेन तो जुनी डोंबिवली संघ. शेवटचा चेंडू आहे. उडवला तर आहे आकाशामध्ये. बघूया एलिव्हेशन मिळतंय का आणि यावेळी एलिव्हेशन प्रॉपर आहे. रवी यांच्या बॅट मधून येतोय. अजून एक मच निडेड सुपर षटकार डीजे. जे आमचे 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि जी जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि संपूर्ण सचिव टीम असेल मी तरी म्हणेन. त्यामध्ये बालकृष्ण भंडारी असतील, मोतीराम असतील, राजू म्हात्रे असतील, महेंद्र म्हात्रे असतील आणि बरेचसे हनुमानदादा म्हात्रे पाटील असतील असे बरेचसे मान्यवर आहेत जे सचिवमध्ये आहेत आणि त्यांनी आतापर्यंतची कामगिरी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. आई गावदेवी चषक उंबारडे तुम्ही पाहू शकता. जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेत धावा झाल्यात त्या 26. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्येक षटकामागे तुम्ही सरासरी राखली आहे ती 8.75ची 8.75ची सरासरी राखली आहे. 3 षटक संपन्न झाले. थोडंसं फास्ट केला. आता अंतिम दिवस आहे फायनल डे आणि फायनल डे मध्ये आम्हाला अजून एक सामना जास्ती कव्हर करायचं आहे. काल 7 सामने झाले तुम्ही पाहू शकता. मेगा फायनलमध्ये धडक मारली ती चॅम्पियन संघ चिकनकर 40+ संघ यंदाच्या मौसममध्ये खूप फॉर्मात असलेला संघ. त्यानंतर देसाई संघ तो देखील फॉर्ममध्ये इन्फॉर्म असलेला संघ. तर एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपल्याच नवापाडा 40+ संघातील ज्येष्ठ क्रिकेटर लेजंड क्रिकेटर कृष्णादादा कीर यांच्या वडिलांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे 28/12 रोजी. तर त्यामुळे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या माध्यमातून त्यांना देण्यात येत आहेत. तर कृष्णादादा कीर तुम्ही पाहू शकतात की त्यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालेलं आहे. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाजाचं नाव काय? बॉलर्स नेम
गोलंदाजीच्या मार्कवर राजा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय. मोठे फटके खेचायचे, ऑन साइडला खेचलाय चेंडू, खाली राहिलाय, स्ट्रॉंग अपील केली. पंचांनी सांगितलं की चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चाललाय, त्यामुळे ही विकेट नसणार आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावा झाल्या 27. धाव फलकार तुम्ही पाहू शकता, धावा 27. 2 गडी बाद झाले. श्याम आणि रवीवर संपूर्णपणे जबाबदारी असेल. संघातील नेता जो हुकमी एक्का होता सचिन भोईर, तो लवकर बाद झाला, गोल्डन डकचा शिकार झाला आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदारी आली ती रवी आणि श्याम यांच्यावर. राजा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. खोदून काढलाय, समोरच्या दिशेने उडवलाय, फ्लाइट स्ट्रोक होता, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार गेलाय. अजून एक संघर्षमय चांगला स्ट्रोक रवी यांच्या बॅट मधून तुम्ही पाहू शकतात. टॉपेज घेतले, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आहे. फॉलो थ्रो मध्ये झेलची संधी होती, झेल ड्रॉप झालाय, त्याच्या बॉडीला चेंडू ब्रश होत चेंडू जमिनी लगत गेला आणि त्यामध्ये मिळते ती एक धाव. एकने धावसंख्या देखील वाढली आहे. धावा झाल्या त्या 32. 32 धावा धाव फलकावर. रवी यांच्या बॅट मधून पाहिलं शेवटच्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार आणि यावेळी टॉपेज घेतले. राजाने कमबॅक केला होता. शाप भोईर समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, फ्लम्बिंग झाले, त्याचा फायदा निश्चितच होईल. 2 धावा घेतल्या, तिसरीची मांग केली पण नकार दर्शवलाय. कोपर संघाची गोलंदाजी खूप चांगली झाली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. मोठ्या फटक्यापासून वंचित केलंय. एखादी संघर्ष करताना पाहायला मिळतोय तो रवी, त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आपण पाहिलेत. श्याम देखील चांगली फलंदाजी करतात, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय आणि संघर्ष करावा लागेल. आपला प्रमुख फलंदाज लवकर बाद झाला, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी आता या दोघांच्या खांद्यावर आलेली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडासा खराब पाहायला मिळाला, त्याचा फायदा घेतला. 2 धावा मिळाल्या. थ्रो देखील खराब आहे, नशीब प्रोटेक्शन होता तिथे, तर निश्चितच 2+2 धाव मिळाले असे, पण 2 धावेवर समाधान मानावं लागेल. धावेंचा वेग थोडासा वाढवत असताना चौकार तर आलाय, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव, 2 दुहेरी धाव, अशा प्रकारे धावा आहेत त्या 36 या आकड्यावर धावसंख्या पोहोचलेली आहे. लो फुलटा चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतलंय, गरज नव्हती या चेंडूवर यॉर्क करायची. ओव्हर पिच चेंडू असता तर नक्कीच चौकार मिळाला असता, पण षटका समाप्त होतात तो चौथा आणि धावा झाल्या त्या 2 गडीच्या मोबदल्यात 36. आणि ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. आमचे साथी समालोचक लगेचच डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये योगेश सरांच्या एक सुरेख असा आवाज. झाल्या होत्या आणि बघूया आता शेवटचा षटक आहे. मागचा षटक हाणामारीचा षटक आहे, निर्णायक षटक आहे, टार्गेट सेट करणारा हा षटक आहे. रवी विस्फोटक अंदाजामध्ये पाहायला मिळतील या मॅच मध्ये. कट केलाय, गॅप मोठी आहे, महेश फक्त चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडू गेलाय आलोन द कार्पेट, सीमारेषा बार. अजून एक सुपर डुपर
अजून एक स्लॉट मधला चेंडू उडवला तर आहे, गॅप अजून एकदा मोठी आहे, क्षेत्ररक्षणकडे पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी रवी एकाकी झुंज देताना पाहायला मिळतात आहे. चौकार षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळतात आहे आणि चौकार षटकार मारावे लागतीलच आता, कारण तुम्ही पाहू शकतात की धावसंख्या थोडीशी कमी आहे. धावफलकावर आहेत त्या 42. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या 36. त्यानंतर आला चौकार, एक दुहेरी धाव, 4 चेंडूंचा खेळ आहे. 2 मोठे फटके मारले तर फायटिंग टार्गेट उभा होऊ शकतो. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने खेचून काढलाय. किरण आले चेंडूच्या खाली, फ्लबिंग झाले, चेंडूने वळण घेतला आणि थेट गेलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. तीन चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. चांगली फटकेबाजी रवी यांच्या बॅट मधून. शॉर्ट पिच चेंडू काय कट केलाय, चपराक दिलाय अक्षरशः चेंडूवर आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय, पण 2 धावा अडू शकले नाहीये. तिसरी धाव घेतील क्षेत्ररक्षक, बॅकअप नव्हता गोलंदाजाचा. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, चौथी धाव होते का पाहायचंय आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट झाल्या. म्हणजे की काय की ज्या चेंडूवर 2 धावा होत्या तिथे आल्या 4 धावा. असं वाटत होतं की चौकार केला असता तरी चालला असतं, पण फलंदाजांना धावायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, बॅकअप चांगला नाही मिळाला गोलंदाजाकडून, त्याचा फायदा मिळाला. 2+2 अशा धावा आल्या, 4 धावा मिळाल्या आणि 4 ने धावसंख्या देखील वाढते आणि धावसंख्या झाली तब्बल 50. म्हणजे या संघाचे 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 50 धावा धावफलकावर लगवण्यात आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. मी तरी म्हणे रवीसाठी चांगली फलंदाजी केली. रवी याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिले 3 चौकार, 1 षटकार, एकाकी झुंज देतोय. संघातील प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर देखील आपल्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी घेतली रवी भोईर यांनी. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. डगआउट बॉक्स सुद्धा तीच अपेक्षा करतोय आणि अपेक्षांना खरे उतरतात आहे का पाहूयात. 1 धाव झाली, 2 धावा झालेल्या, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. यावेळी चेंडूच्या खाली 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या वाढते, धावा झाल्या त्या 52. शेवटचा चेंडू या षटकातील पूर्णपणे डॉमिनेट केलाय. मी तरी म्हणेन गोलंदाजावर रवी यांनी तब्बल 3 चौकार, 1 डबल, 14 धावा या षटकामध्ये आतापर्यंत वसूल केल्या. जर षटकार आला, मागचं समीकरण तेच होतं, 6 चेंडू 20 धावा, 3 चेंडू 14 झाले, 3 चेंडू 6 झाले नाही. पण बघूया आता शेवटचा चेंडू या षटकातील. ओव्हरपिच चेंडू उडवलाय, गॅप मोठी आहे, दोघं क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट आणि अशा प्रकारे षटकाचे होते समाप्ती. धावा धावफलकावर 54 तुम्ही पाहू शकतात आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 55 धावा तुम्हाला या कंपल्सरी चेस कराव्यात लागतील. हॅलो तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय तर यानंतरची नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकता. जुनी डोंबिवली 40+ विपक्ष लगेचच आम्ही खेळवणार ते मोठी देसाई 40+ संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेच आमच्या कॉम्बॉक्समध्ये या आणि मी सुनील शेठ भोईर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते लगेच आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. आमचे प्रमुख अतिथी आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करत आहोत. तर जुनी डोंबिवली संघाचा कर्णधार आलेला आहे, मोठी देसाई संघाचा कर्णधार सोनू भोईर. आता माफ करावा सोनू भोईर दादा, आम्हाला माफी असावी. तुमच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करतोय. प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे यांचा आणि पाण्याची मागणी केली आहे. रवी यांना थोडंसं पाणी द्या. चांगली फलंदाजी केली, तब्बल 30 ते 32 धावा वैयक्तिक कुठून काढल्यात. मोठी देसाई संघ तुम्ही पाहू शकतात. एका बाजूला नितीन जोशी तर दुसऱ्या बाजूला पंढरीनाथ. 2 मातब्बर असे कर्णधार एकमेकांच्या विरोधात तुम्हाला आता लढताना पाहायला मिळतील. यानंतर लगेच दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तर दादा नाणेफेकी संपन्न करून घ्या. तर मी सनी भोईर यांच्या हस्ते
लगेचच नाणेफेकीचा कॉल करत आहोत. 2 आई गावदेवी चषक लिहिले आणि एकावर जय मसोबा स्पोर्ट्स. तर कॉलिंग कोण करणार आहे? तर नितीन जोशी कॉलिंग करते. आई गावदेवी चषक आणि आई गावदेवी चषक आणि आता दुसऱ्यांदा नाणेफेकी जिंकली ती नितीन जोशी यांनी. तर 2 मिनिटात आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. तर दादा तुम्ही सुद्धा स्थानापन्न होऊन घ्या. तर याच दरम्यान आमचे योगेश पाटील यांचे पिताश्री आलेले शालिक दादा पाटील यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करतो. मायेची प्रेमळ शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि एक खास मोमेंटो देऊन आम्ही त्यांचा यथोचित मान सन्मान करतोय. तर दादा या आमच्या मुख्य व्यासपीठावर. बाळाराम भंडारी दादा लगेच त्यांचा मान सन्मान करतील. तर शालिक दादा पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याच दरम्यान आम्ही तुमचा यथोचित मान सन्मान करत आहोत. तर मी दादांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते लगेचच त्यांचा मान सन्मान करण्यात यावा. प्रमुख अतिथी आहे या स्पर्धेतील आणि त्यांचा यथोचित मान सन्मान होत असताना तुम्ही पाहू शकतात. तर एक मुख्य मान सन्मान दादाचा होत असताना तुम्ही पाहू शकतात. आणि लगेच आम्ही मॅचच्या दिशेने वळू. पहिल्या षटका सत्रामध्ये तुम्ही पाहिल्या की धावा झाल्यात त्या तब्बल 54 आणि 55 धावा करायचे आहेत. कोपर संघाला चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आणि 40+ असोसिएशनचा नियम आहे. तर वळतोय आम्ही दुसरं सत्र ऐकायसाठी. आमचे साथी समालोचक तुम्ही पाहू शकतात योगेशजी पाटील सरांकडे, उंबारडे गावाचे सुपुत्र. तर गो टू योगेशजी सर. यस, थँक्यू पिंट्यादादा जोशी. तर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 56 धावसंख्या कुठल्या फलंदाजी करत असताना उंबारली संघाने. त्यानंतर 55 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. कोपर संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. किरण आणि प्रमोद ही जोडी. तर व्यासपीठावर सोनू भोईर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच तब्येत खराब आहे तरी देखील या स्पर्धेला आवर्जून इथे मात्र उपस्थिती दाखवली आहे. तसेच संदीप भोईर असतील, अवेंद्र असतील यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळतीये. तर प्रेक्षकांना देखील जेवणाची संधी आहे. या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रेक्षकांना देखील जेवणाची सुवर्ण संधी आमच्या आयोजकांच्या वतीने पाहायला मिळतीये. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारचं जेवण प्रेक्षकांसाठी, संपूर्ण प्रेक्षकांना असेल, खेळाडूंना असेल, चांगल्या अशा प्रकारचं आयोजन दरवर्षी याच कारणाने ही स्पर्धा आपल्याला अशाच प्रकारची जेवणाची व्यवस्था सर्व प्रेक्षकांना केली जाते. पहिला चेंडू उडवलाय, लॉफ्टेड ड्राइव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहेत. एक टप्पा घेत असताना फेकी करतील. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा झालाय कोपर संघाचा. फलंदाजीचं नाव स्ट्राईकवर प्रमोद आहेत आणि किरण. प्रमोद म्हात्रे आणि किरण म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 55 धावसंख्येचं टार्गेट पाठलाग करण्यासाठी कोपर संघाकडून पहिल्या चेंडूवर श्री गणेशा झालाय. या बेलीस अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू हाताळलाय. फलंदाजापासून लांब ठेवण्याचं काम या चेंडूवर केलं जातंय. पहिला चेंडू यष्ट्यांच्या मध्ये होता. ऑन साइडला उडवला गेला होता चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या चेंडूसाठी तैनात केला गेलाय. ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अखेर चेंडूची गती कमी झाली आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतीये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली
4 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ संपन्न होत आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्या पाहायला मिळते कोपर संघाकडून. यावेळी खोलात टाकला होता चेंडू. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळून काढला, पुश केलं, फक्त पुश करो आणि 1 धाव से खुश रहो अशा प्रकारचा हा पावित्रा स्वीकारलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. तब्बल चेंडू 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी फर्स्ट पॉवर प्लेचा हा षटक पाहायला मिळतोय. योगेशच्या माध्यमाने हा षटक हाताळला जातोय. यष्टीरक्षक वारंवार सूचना करतायत कशा प्रकारे चेंडू हाताळायचा आहे. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हवेत आणि सोपस झेल देऊन बसलाय. इथे मात्र फलंदाजाची खेळी संपुष्टात येते. किरण म्हात्रे तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? 1, 2, 3, come on! मी old school, ती Jay-Z, ती city वाली आणि मी देसी तरी मी गुतीला जरावी नाही, मनामध्ये जरावी नाही. तर नवीन मैदानाच्या किरण म्हात्रेला मात्र अकाउंट ओपन करता आलं नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता, आउटसाइड द ऑफ स्टंप होता. छेडछाणी केली त्या चेंडूवर आणि सोपस जेल 30 यार्ड सर्कल मध्ये. नवीन फलंदाज सुगनाथ पाटील उर्फ लारा. शेवटचा चेंडू फर्स्ट पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो, परंतु यावेळेस पंच येस वाईड सांगतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप. बीमर साठी आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू आहे. चांगली लाईन पाहायला मिळते. फलंदाजापासून लांब ठेवण्याचं काम इथे केलं जातोय. थोडंसं किंचितसा बाहेर चेंडू पाहायला मिळालं आणि तेच पंचांनी हेरलं. दंडित केल्यावर अवांतर वाईटच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धावफलकावर ऍड. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. चांगली थिंकिंग पाहायला मिळते. चेंडू फलंदाजापासून वारंवार लांब ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये उंबारली संघाकडून योगेश पाटीलच्या माध्यमाने पाहायला मिळाली. उंबारली संघ मागच्या सीझन मध्ये हा नाव चर्चेत आलाय. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळाले त्यांच्या वतीने. तोच संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना 55 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. पहिलं पॉवर प्ले षटक हाताळत असताना योगेश पाटीलने फक्त आणि फक्त 6 धावसंख्या खर्च केली आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा गडी बाद देखील पाहायला मिळतो किरण म्हात्रेच्या स्वरूपाने. पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल. यानंतर दुसऱ्या फेरीला लगेचच सुरुवात होईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सचिन भोईर येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. मॅन्डेटरी सेकंड पॉवर प्ले. प्रमोद म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या धावफलक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. नक्कीच मोठे फटके आले नाही आहेत, परंतु धावसंख्या फलक हलवतं ठेवलंय जरूर प्रमोद म्हात्रेच्या माध्यमाने. यावेळी चेंडू उडवलाय.
डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू षटकार येतोय. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळालाय. प्रमोद म्हात्रे ज्या प्रकारे सेट झालायत, आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय. व्हॉलेंटियर्स प्लीज सीमारेषेचा ताबा घ्या प्लीज. चेंडू आणायला थोडंसं व्यत्यय प्राप्त होतोय. या आधीच्या मॅचमध्ये तब्बल 3 ते 4 चेंडू जे गेले ते पुन्हा आलेच नाहीयेत. पहिल्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये सचिन भोईरवर इथे मात्र आक्रमण पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर प्रमोद म्हात्रेच्या माध्यमाने हा षटकार. तर विनंती असेल आयोजकांच्याकडून सुनील भोईर आणि कोमल हिरवले आपण यायचे व्यासपीठावर. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता. हलक्या हाताने खेळून काढले. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. षटकारानंतर फक्त आणि फक्त पुश केलं चेंडूला. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलंय. सुगनाथ आता मात्र आलेत. आतापर्यंत अकाउंट ओपन करू शकलं नाही. एक चेंडू फेस केलाय. यावेळी समोरच्या दिशेला बॅट मधला स्वीट साऊंड ऐकायला आलाय. स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली 6 धावांची मोहर. बिग यासाठी आपल्याला कमिटीमध्ये डिस्कशन करावं लागेल की वाईटसाठी रिव्ह्यू उपलब्ध द्यावा की नाही. यासाठी सर्व संघांची सहमती असणे गरजेचं आहे. अजूनपर्यंत वाईटसाठी रिव्ह्यू आपण यूज कधी केला नाहीये. यासाठी आपण एक आवाज उठवला गेला पाहिजे कमिटीमध्ये. याबाबत नक्कीच चर्चा करणं आवश्यक आहे. समोरच्या दिशेला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला हातामधून जसा ओळा साबण निष्ठावा त्या प्रकारे हातामध्ये पडला चेंडू. त्यानंतर हाताला ब्रश होऊन मैदानावर आदळलाय. जे तिथे मात्र नक्कीच सूर्याची किरण परावर्तित झाली असावीत. कारण का ह्या सिच्युएशनला सूर्य अगदी समोरासमोर आहे. तेच त्या क्षेत्ररक्षकाने सांगितलं की थोडासा का होईना पण व्यत्यय मला येस. चेंडू झालेत 4-4. 2 चेंडू शिल्लक आहेत. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा मोठा प्रहार पाहायला मिळतोय चेंडू मात्र फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र दंडित केलं गेलंय. वाईटच्या स्वरूपाने अवांतर धाव्यामध्ये भर. धावसंख्या 23.
पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू पडल्यानंतर किंचितचा आत आलाय. या वेळेस निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. तर रोहन शेठ बलवंत शेठ पाटील मॅन फ्रॉम पिंपलास यांचं मैदानामध्ये आगमन. आपण यायचं व्यासपीठावर आहेत. आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर या आपण जय मुसबा 40+ ज्या टी शर्ट परिधान करून मॅच खेळायला आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत, ते टी शर्ट देखील त्यांच्याकडून स्पॉन्सर आहेत. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते आपल्याला. रोहन बलवंत शेठ पाटील अँड फ्रॉम पिंपलास. यस, धावसंख्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये 25 एक गड्याच्या मोबदल्यात. जर विचार केला गेला तर आता समीकरणाचा 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. 18-30 समीकरण. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी योगेश पाटील येत आहेत. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सलामीचा एकमात्र फलंदाज प्रमोद म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकवर. आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगली फेकी म्हणावी लागेल. ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये योगेश पाटील कडून झाली होती, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर थोडंसं मागडं षटक म्हणावं लागेल सचिन कडून. 19 धावसंख्येचं षटक ते पाहायला मिळालं. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न उंबारले संघाकडून योगेश पाटीलच्या माध्यमाने. उडवला चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. सचिनच्या माध्यमाने हा झेल इथे मात्र पटकावला गेलाय. ज्या सचिनने दुसरं षटक हाताला असताना तब्बल 19 धावसंख्या दिल्या, तोच सचिन भोईर इन ऍक्शन मध्ये खूप चांगल्या प्रकारचं झेल इथे मात्र स्वीकारत असताना इथे मात्र सुगुनाथ पाटीलची खेळी संपुष्टात. तर पिसवली संघाचे सुनीलदादा भोईर आणि कोमलदादा हिरवले आपण यायचं आहे. आयोजक आपल्याला आमंत्रित करतायत. प्लीज व्यासपीठावर या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजा. फटका चांगला होता परंतु एलिव्हेशन थोडं कमी मिळालं तिथं आणि सुगुणातला मात्र मैदान सोडावं लागलंय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न उंबारले संघाकडून योगेश पाटील करतायत. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये सचिन भोईर पाहायला मिळतात. थोडंसं फंबल जरूर झालेत परंतु एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 27 या आकड्यावर एका धावेच्या मदतीने. पुन्हा एकदा इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. यष्टी रक्षक आणि गोलंदाजाकडून केलेली ही अपील इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरली आहे
आणि फलंदाज बाद होत आहेत. सलामीचा फलंदाज प्रमोद म्हात्रे मात्र मैदान सोडून बाहेर येतोय. फलंदाज प्रमोद म्हात्रेला मात्र मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महेश पाटील पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण जरूर खुल्लं केलं होतं. दुसऱ्या षटकानंतर 19 धावसंख्या आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये योगेश पाटीलने मात्र आता कमबॅक करून दिलाय उंबारले संघाला. पहिलं षटक ज्याप्रमाणे हाताळलं होतं रिव्हर्सच्या माध्यमाने, पहिला चेंडू रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र केला जातोय नवीन बॅटर महेश पाटीलच्या माध्यमाने. येस बॅटकट आहे. येस लेगदाजच्या स्वरूपाने एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 28. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली योगेश पाटीलने. फुलर यांचा चेंडू लोअर फुलडोस, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतोय. स्वतःच्या बॉडीला शेवटच्या क्षणाला स्ट्रेच केलं आणि चेंडू अडवला गेलाय आणि त्याच्याच आधारे फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. पुन्हा एकदा योगेश पाटीलने इथे मात्र कमबॅक करून दिलाय. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावसंख्या खर्च केली. टोटल 5 आले. फक्त आणि फक्त 4 धाव खर्च केल्या. क्या बात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना 4 धावा. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 29. म्हणजे जिंकण्यासाठी जर समीकरणाचा विचार केला गेला 12 चेंडू आणि अजूनही 26 धावसंख्येची गरज. जे अजूनही बॅलन्स आहे मॅच. जर पाहिलं गेलं तर प्रति षटकामध्ये 13ची सरासरी आहे. परंतु ती आता जिम्मेदारी कोप्पर संघाकडून फलंदाजी करत असताना कोण घेईल. यस डीजे. तरी बैलगाडा क्षेत्र आणि क्रिकेट मैदानी खेळ म्हटलं तर फक्त हे 2 खेळ आता सध्या चर्चेमध्ये आहेत. 2-3 वर्षामध्ये जो क्रिकेटला ग्लॅमर मिळालाय त्याच प्रकारचं ग्लॅमर आता मात्र शर्यत क्षेत्रामध्ये देखील पाहायला मिळतोय. साताऱ्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये तब्बल फॉर्च्युनर पहिल्या क्रमांकाचा मानकरीसाठी बक्षीस ठेवलं गेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या नंबरसाठी थार, त्यानंतर तिसऱ्या नंबरसाठी देखील थार पाहायला मिळाली होती. ट्रॅक्टरच्या स्वरूपाने 150 टू व्हीलर अशा प्रकारचे पारितोषिकं आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. कल्याणच्या बैलगाडा क्षेत्रामधील काही बैलांनी देखील त्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली. त्यामध्ये महत्त्वाचा मथुर बैलांनी देखील ट्रॅक्टरचा मानकरी, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी देखील ठरला आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव वर्चस्वाला आणला जरूर. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय श्याम भोईर.
12 चेंडू 26 ची गरज असताना अजूनही मॅच बॅलन्स आहे, परंतु महत्त्वाच्या गडींचा विचार केला गेला तर कोपर संघाकडून 3 महत्त्वाचे गडी बाद पाहायला मिळालेत. तर मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळते उंबारली संघ आपली ताकद गोलंदाजीच्या स्वरूपाने इथे मात्र पेश करतोय. पहिला चेंडू शरीरयष्टीवर जाऊन आदललाय. डाऊन द लेग चेंडू होता, तेच पंचांनी हेरलंय. इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपाने एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक संत गतीने पुढे जातोय 30 या आकड्यावर. ते जिंकण्यासाठी अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे बीट केल्या फलंदाजाला. चेंडू आणि बॅटचा संपर्कच जुळला नाहीये. क्या बात आहे, काय गोलंदाजी हाताळतोय. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की वन साइडेड सामना वळतोय की काय, पण त्यानंतर उंबरली संघाने सांगितलं की आम्ही हा नाव असंच नाही बनवलंय, आमचा काय कमबॅक आहे तो आम्ही करून दाखवू, आणि तो योगेश पाटीलच्या मार्फत दाखवून दिलाय. पुन्हा एकदा यावेळेस लावडा पेल समोर पकडला गेलाय आणि काय डिसिजन घेतलाय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. सुरेश भंडारी अगदी पाया स्टंपच्या समोर पकडलाय. चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहू शकता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने. फुलर लेनचा चेंडू फिंगर रोल केली, स्टंपच्या समोर अगदी समोरासमोर पकडला गेलाय आणि त्याच्याच कारणाने इथे मात्र महेशला मैदान सोडावं लागतंय. काय चेंडू हाताळलाय उंबारली संघाकडून. अक्षरशः गोलंदाजीच्या मार्फत इथे मात्र कमबॅक केलाय. नक्कीच 55 धावसंख्या एक फायटिंग स्कोअर होतं त्यांच्यासाठी आणि ते फाईट करण्यासाठी पुरेशा धावा असे वाटतायत ज्या प्रकारची गोलंदाजी साकारतोय उंबारली संघ. विनोद आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समीकरण थोडस मागडं होत चाललंय. 9 चेंडू 25 ची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा फिंगर रोल केली, बॅक टू बॅक दुसरा हदरा पाहायला मिळतोय. आग ओकणारी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय अमोल म्हात्रेच्या माध्यमाने, श्याम भोईरच्या माध्यमाने. फिंगर रोल केली जातात, पूर्णपणे बीट करतात फलंदाजांना. जेव्हा 3 फलंदाज आउट झाले त्यानंतर तू चल मैं आया अशी परिस्थिती इथे मात्र कोपर संघाने ओढावून घेतली. अजून एक हदरा. काय गोलंदाजी होते, आग ओकणारी गोलंदाजी. अतिशय भेदक मारा पाहायला मिळतो. गोलंदाज श्याम भोईरच्या माध्यमाने हॅट्रिक संपादित केली आहे. पुढील चेंडू रिलीज ऑफ द पॉइंट खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतो गोलंदाज श्याम भोईरचा. जेव्हा रिलीज होतोय चेंडू खूप चांगल्या प्रकारे हातामधून सुटतोय, त्यानंतर फिंगर रोल होताना पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे इथे मात्र षटक समाप्त होतोय
आणि 4 षटकांच्या अखेरीस जर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 31 या आकड्यावर. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र पाहिली गेली. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू 24, 6 चौकार, 4 षटकार देखील चालू शकता येईल. निर्णायक षटक हाताळण्यासाठी SP संतोष पाटील. खूप चांगल्या प्रकारची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फॉर्म मध्ये काय होईना जर्सीवर, परंतु एक अंदाज लावण्यासाठी पुरेसे आहेत. YP योगेश पाटील, SP संतोष पाटील. निर्णायक षटक 6 चेंडू 24 ची गरज. पहिला चेंडू महत्वाचा राहणार जरूर आहे. बॅटची टॉप एज आणि चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. एका धावेने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर समीकरण पाहिजे 5-23. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द लेग चेंडू चालला होता, त्याला फेकून दिलेत आणि या षटकाराने मात्र आशा पल्लवीत ठेवलं कोपर संघाच्या. या षटकाराने आता मात्र समीकरण खुल्लं झालंय. समीकरण पोहोचतोय 4 चेंडू आणि 19 धावा. अजूनही 3 येस गडीबाद. येस हिट विकेट आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक. फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अवे फ्रॉम द बॉडी ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकापेक्षा जास्त काही नसेल. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. ज्या प्रकारची गोलंदाजी केली उंबारली संघाने दाखवून दिलं की या पटलावर आमचं नाव का घेतलं जातं आवर्जून. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, गोलंदाजीने अक्षरशः इम्प्रेस केलंय पहिल्या फेरीमध्ये. जुनी डोंबिवली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. येस षटक समाप्त. आणि अशा प्रकारे उंबारली संघाने इथे मात्र बाजी मारली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश पाहायला मिळतोय. उंबारली संघाने काय गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये असं कुठेतरी वाटलं होतं की सामना सोपा झालाय. त्यानंतर योगेश पाटीलने जो ब्रेक लावला तो मात्र त्यातून सावरता आलं नाहीये कोपर संघाला. खूप चांगल्या प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला उंबारली संघाकडून.
सुनील दादा भोईर आणि कोमल हिरवले या प्लीज या मॅचसाठी आपणास पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे बाळरामदादा भंडारी 40+ संघटनेचे सचिव आपल्याला आमंत्रित करतायत.